आनंदाचा दिवस आहे. मला रडायचं नव्हतं. Turn to somebody and say God is good. हॉलमध्ये असो, छोट्या हॉलमध्ये मोठ्या गर्दीत असो किंवा रस्त्यावर असो, देव चांगला आहे. Today promise yourself. आज स्वतःला आणि देवाला एक अभिवचन द्या की मी होईल तितकं करायला तयार आहे माझी मंडळी बांधण्यासाठी. मागे वळून बघायचं नाही. प्लीज अंडरस्टँड. मागे वळून बघायचं नाही. देव कोणाचाच ऋणी नाही आहे. यशा 9 अध्याय 6 वचन. Isaiah 9 verses 6. Those who are watching me online, happy Christmas to you. Though I have a sad face right now and my eyes are teary, but know that I wish you a very, very happy Christmas. God bless you. Okay, let's get back. यशया 9:6 मध्ये असं म्हटलेलं आहे, For unto us a child is born, unto us a son is given, and the government shall be upon his shoulder, and his name shall be called Wonderful, Counselor, the Mighty God, the Everlasting Father, the Prince of Peace. कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता आहे, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. Read it again. कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, Okay. आम्हाला पुत्र दिला आहे, Hallelujah. त्याच्या खांद्यावर सत्ता आहे, Hallelujah. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. Hallelujah. कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे. मी पुन्हा एकदा म्हणतो, आजच्या ह्या नाताळाच्या दिवशी मला हे वचन पुन्हा एकदा प्रत्येक शब्द न शब्द व्यवस्थित बोलू द्या. कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे. हालेलुया. जेव्हा मी हे ऐकत असताना पण बोलत असताना पण याचा विचार करतोय, असं वाटत नाही का तुम्हाला की एक बाळ जेव्हा जन्माला येतं ते फक्त त्याच्या परिवारातले जे 4 जण 5 जण असतील किंवा 2 जण असतील ते फक्त त्यांच्यावरच त्याचा इफेक्ट पडतो, त्याच्यावरच त्याचा परिणाम पडतो. आमेन. दोन पदर आहेत या किंवा 2 डिरेक्शन आहेत या वचनाला किंवा या वाक्याला. मला असं म्हणू द्या, इतर बाळ जन्माला आल्यानंतर जसं परिवारामध्ये आनंद, परिवारामधलं वातावरण सगळं बदलून जातं ना, त्याच प्रकारे जर हे वचन सांगते की आमच्यासाठी एक बाळ जन्माला आला आहे, म्हणजे हे वचन ऐकून जे विश्वास ठेवत आहेत त्यांच्यासाठी परमेश्वर म्हणत आहे, तुम्ही अगोदरच माझे परिवार आहात. आणि ह्या परिवारामध्ये एक बाळ जन्माला आलेला आहे आणि म्हणून ह्या परिवारामध्ये आता आनंद, म्हणून ह्या परिवारामध्ये आता उल्हास, म्हणून ह्या परिवारामध्ये आता सर्व वातावरण बदलून जाणार आहे. हालेलुया.
त्या परिवारामध्ये कितीही कर्ज जरी असलं ना, ते एक बाळ जन्माला आल्यानंतर ते त्या कर्जाचं दडपण निघून गेल्यासारखं वाटतं आणि पूर्ण आनंद तुमच्या हृदयामध्ये व्यापून टाकतं ते आनंद. त्याच प्रकारे ख्रिस्त येशू आम्हामध्ये जन्म घेतलेला आहे, हे जर आम्ही विश्वास ठेवतोय ना, तर आपलं जडपण, आपला श्राप, आपले सर्व दुःख, आपल्या सर्व कर्जाचा असलेला दबाव हे सर्व निघून जाईल आणि ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद आमच्यामध्ये येणार आहे. हालेलुया, हालेलुया. दुसरी पदर हे आमच्यासाठी एक बाळ जन्माला आलाय. म्हणजे जगामधलं एक बाळ जर जन्माला येतं तर ते परिवारासाठी सीमित असतं, परंतु हा एक असा बाळ जन्माला आलेला आहे जो फक्त मरिया आणि योसेफ यांच्यावरच त्याचा परिणाम, यांच्यावरच फक्त बदल घडलेला नाही. हा जन्माला आला आणि अखंड सृष्टीवर त्याचा परिणाम घडला. किंबहुना मला असं म्हणू द्या की द होल युनिवर्स वॉज वेटिंग फॉर द मोमेंट व्हेन वुड क्राइस्ट बी बॉर्न. अखंड सृष्टी वाट पाहत होती की कधी येशूचा जन्म होणार आहे. आणि म्हणून आम्ही काल जे बघितलं, स्वर्गदूत आले, त्यांनी ते नाचले, त्यांना आनंद झाला, मेंढपाळ आले, राजे आले, त्यांनी नमन केलं, ते नाचले, ते आनंदी झाले. का? कारण कळत न कळत अख्खी सृष्टी वाट बघत होती ह्या बाळाच्या जन्मासाठी. कारण आम्हासाठी एक बाळ जन्माला आला. Born for us. माझ्या संदेशाचं शीर्षक आहे Born for us. आमच्यासाठी म्हणा, माझ्यासाठी. Born for us. इतर कोणासाठी जन्म घेतला, त्यांनी विश्वास ठेवला अथवा न ठेवला हरकत नाही. आज मी इथं बसलोय, मी विश्वास ठेवतोय की तो ख्रिस्त माझ्यासाठी जन्माला आला. Hallelujah. माझ्यासाठी. For unto us. Why was he born? का तो जन्मास आला? कारण आमच्यासाठी एक बाळ जन्माला आला. का आला? एक प्रामुख्याचा मुद्दा, एक प्रमुख मुद्दा मला याच वचनामध्ये सापडतो. काय म्हटलेलं आहे? कारण आमच्यासाठी बाळ जन्माला आहे आणि आम्हाला पुत्र दिला आहे. बस. The basic reason for the birth of this child. मूलभूत कारण ह्या बाळाचा जन्म होण्यासाठी. पहा, लेखणी किती सुंदर आहे. त्या लेखणीमध्येच एक प्रकटीकरण लपलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे. यस, बाळ जन्मला आहे. का जन्मला आहे? आम्हाला पुत्र दिला आहे. जन्मला दिला, जन्मला. For unto us a child is born. For unto us is given. Born and given. Son is given. Ha. Hallelujah. हा असा तसा बाळ नाहीये, हा पुत्र आहे. हा देवाचा पुत्र आहे. हा बाळ जन्माला आला, पण त्याचं कारण जन्मण्याचं काय माहिती का? आम्हाला देण्यासाठी त्याचा जन्म आला. इतर सगळे बाळ, तुम्ही आणि मी सगळे मिळून, तुम्ही पण आणि मी पण, बाळ जन्माल्यानंतर घेत असतं सगळं. हॅलो, दूध पाहिजे, पाणी पाहिजे, डायपर पाहिजे, हे पाहिजे, सगळं पाहिजे, सगळं त्याच्याकडे पाहिजे. पण हा जन्माला आला त्याचं मूळ कारण फॉर अनटू अस. म्हणून जितका आनंदाचा हे सण वाटतंय ना, तितकंच गंभीर हा सण आहे. तितकंच मर्म लपलेला आहे, तितकाच अर्थ लपलेला आहे या एका बाळाच्या जन्मामध्ये. कारण आमच्यासाठी एक बाळ जन्माला आला. का जन्माला आला? कारण हा पुत्र बनून तुमच्या माझ्यासाठी दिला जाईल.
You cannot separate the birth and the sacrifice of Jesus. तुम्ही येशूचा जन्म आणि त्याचा बलिदान ह्याला कधीच विभक्त करू शकत नाही. The reason of the birth of Jesus was to die. आज किती लोक आहेत, तुम्हाला जर मी प्रश्न विचारला की तुम्हाला मरायचं आहे का, तर 99% लोक म्हणतील मला मरायचं नाही. बरोबर? But this child was born to die. ह्या लेकराचा, ह्या बाळाचा, ह्या ख्रिस्ताचा, ह्या पुत्राचा, देवाच्या पुत्राचा जन्मच झाला मरण्यासाठी. So when I am celebrating the birth of Christ, I am also thanking God because he was born to die for me. आणि म्हणून ज्यावेळेला मी सण, नाताळचा सण साजरा करते की ख्रिस्त माझ्यासाठी जन्माला आलाय, त्यावेळेला मी धन्यवाद पण देते, कारण तो जन्मच त्यांनी घेतला माझ्या पापांसाठी मरावं म्हणून. सो एव्हरी टाइम, प्रत्येक वेळेला, ज्याही वेळेला तुम्ही ख्रिस्ताचा हे जन्माचा सण नाताळ साजरा करता, देवाचे आभार मानायला कधीच विसरू नका, कारण त्याचा जन्मच झाला तुमच्या माझ्यासाठी, तुमच्या माझ्या पापांसाठी मरण्याकरिता. कोणीतरी आमेन हालेलुया म्हणे. टू बी सॅक्रिफाइस्ड इन आवर प्लेस वॉज द प्रायमरी रिझन ऑफ हिज बर्थ. टू बी सॅक्रिफाइस्ड इन आवर प्लेस, माझ्या जागी त्याचा बलिदान होण्यासाठी त्याचा जन्म झाला. बेसिक हे कधीच विसरू नये, आपण कधीच विसरू नये. पुढे वाचा. कारण आमच्यासाठी हा त्याच्या खांद्यावर काय राहील? हा, थांबू आता इथं थोड्या वेळासाठी. त्याच्या खांद्यावर काय राहील? सगळे म्हणा सत्ता. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील म्हटलेलं आहे. इंग्लिशमध्ये म्हटलंय अँड द गव्हर्नमेंट शॅल बी अपॉन हिज शोल्डर. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. सेकंड रिझन ऑफ हिज बर्थ, दुसरं कारण त्याच्या जन्माचं. वाय इज ही बॉर्न फॉर अस? का जन्माला आला माझ्यासाठी? कारण त्याच्या जन्मामध्ये गव्हर्नन्स, शासन, सत्ता चालविणे लपलेलं आहे त्याच्या जन्मामध्ये. ख्रिस्त जर तुमच्या माझ्यामध्ये जन्म घेतलेला आहे ना, तर बीजेपी आणि काँग्रेसचं शासन माझ्या जीवनात नाही आहे, ख्रिस्ताचं शासन माझ्या जीवनात आहे. हालेलुया. हां, गॉड ब्लेस बीजेपी, गॉड ब्लेस काँग्रेस, नथिंग अगेन्स्ट देम. ओके, बाकीचे सगळं वैयक्तिक बोलू आपण, स्टेजवरून नाही. द गव्हर्नमेंट शॅल बी अपॉन हिज शोल्डर. लक्षात घ्या. थोडंसं बोलू का ह्याच्यावर? हां, आय हॅव 12 मिनिट्स. माझ्याकडे 12 मिनिटं आहेत अजून. मी बोलतो ह्याच्यावर थोडंसं. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड दिस. जर आदम आणि हव्वा ह्याच्याकडे आपण पुन्हा गेलो, मी सारखं जातो, तुम्हाला माहिती आहे. जर तुम्हाला माझे संदेश, मी खूप वेळा जातो तिकडं, 10 पैकी 8 वेळा आदम आणि हव्वाकडे सारखं जातो. इवन टुडे आय गो टू ॲडम अँड ईव्ह. आदम आणि हव्वाकडे आम्ही जातो. आदम आणि हव्वाला परमेश्वराने निर्माण केलं. त्या अगोदर सर्व सृष्टी निर्माण केली. आदम आणि हव्वाला निर्माण केलं. निर्माण केल्यानंतर परमेश्वर त्यांना आशीर्वाद देतो. सगळ्यांना आशीर्वाद देतो. कालच्या टॅब्लोमध्ये, स्किटमध्ये पण आपण ऐकलं ते. आशीर्वाद दिलं देवाने आदमाला. काय म्हटलं? पृथ्वी आपण टाका, ती काय करा? सत्तेखाली आणा. हॅलो, ती काय करा? सत्तेखाली आणा. नाव आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड. माझी इच्छा आहे की तुम्ही समजून घ्यावं, परमेश्वर त्याच्या शब्दाचा परमेश्वर आहे. तो जे बोलतो त्याच्या विरोधात तो कधीच करू शकत नाही. वन ऑफ द मीनिंग ऑफ बीइंग होली इज बीइंग जज. पवित्र असण्याचा एक अर्थ म्हणजे उत्तम न्यायाधीश असणं आहे. तो पवित्र आहे.
म्हणजे त्याच्या पवित्रामध्ये तो कधीच लबाडी करू शकणारच नाही. तो त्याच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. जर तो आदामाला आशीर्वाद देतो आणि तो म्हणतो सर्व काही सत्य खाली आणा, हे सर्व अधिकार तू चालव. कॅन वी रीड? मी माझ्याबरोबर उघडा उत्पत्ती 1:26. इट्स ब्युटिफुल. मी एवढं सांगून संपू पण शकतो ऍक्च्युली. 1:26. And God said, let us make man in our image, after our likeness, and let them have dominion over the fish of the sea, over the fowl of the air, and over the cattle, and over all the earth, and over every creeping thing that creepeth upon the earth. हा. मग देव बोलला. लक्ष द्या सगळे, आता इकडे लक्ष द्या. मग देव बोलला. हा. आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. ओके, सगळ्यांचं लक्ष आहे. मी शॉर्ट मध्ये बोलतोय म्हणून मुद्द्यावर येतो. बरोबर. काय म्हटलेलं इथं? आपल्याशी सदृश. देव काय म्हणाला? आपल्याशी. सगळे म्हणा आपल्याशी. हा. सदृश असा मनुष्य आपण. म्हणजे देव म्हणतोय, डिस्कशन चालू आहे, पिता पुत्र पवित्र आत्म्यामध्ये डिस्कशन चालू आहे. आपण आपल्याशी सदृश असा काय तयार करू? मनुष्य निर्माण करू. काय शब्द आलाय? आपण. हा, पुढे. समुद्रातील मासे, हा, आकाशातील पक्षी, हा, ग्राम पशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी. इथं लक्ष द्या आता. हा. यावर ते सत्ता चालवतील. यावर नाही, एक शब्द मिस व्हायलाय. यावर ते निर्माण करताना आपण, सत्ता चालवताना लक्ष द्या, निर्माण करताना सत्ता चालवताना. गॉड गेव. देवाने सत्ता मनुष्याला देऊन टाकली. God was not in authority after this. Man was. आपण निर्माण करू आणि ते सत्ता चालवतील असं म्हटलेलं आहे. लक्षात येते का तुमच्या? ओके. म्हणजे देवाने मनुष्य मात्रेला सर्व अधिकार देऊन टाकला आणि देव लबाड नाही आहे. मग काय झालं? सर्प आला, भुरळ टाकली, हव्वेने खाल्लं, आदामाने खाल्लं, पाप केलं. परमेश्वर काय म्हणतो? काल बघितल्याप्रमाणे, खाशील तर खास मरशील. देवाला त्याच्या शब्दाच्या विरुद्ध जाता येत नाही. समजा लागले? त्याला जाता येत नाही त्याच्या विरुद्ध. स्वतःच्या विरुद्ध कसं जाणार? तो पवित्र आहे, त्याच्या विरुद्ध तो जाऊ शकत नाही. दिलेला अधिकार, दिलेली सत्ता आदाम आणि हव्वेने गमावली, ती शत्रूकडे निघून गेली. माझ्या बरोबर आहात का तुम्ही? आहात माझ्या बरोबर? ओके. त्याच्यानंतर म्हणा सगळे, त्याच्यानंतर वार्तालाप होतो परमेश्वर, आदाम, हव्वा आणि सर्प यांच्या बरोबर. वार्तालाप होतो, ते वचन फक्त शोधून ठेवा. वार्तालाप होत आहे परमेश्वराबरोबर. परमेश्वर आदामाशी बोलतोय, हव्वेशी बोलतोय आणि सर्पाशी पण बोलतोय. आदामाशी बोलला, तू पाप केलेस म्हणून ह्या भूमीतून तू श्रम करशील, घाम गाळशील आणि मग त्याचे उपज खाशील. बरोबर. हव्वेला काय बोलला? मी तुझे दुःख, मी तुझे दुःख, तुझे गर्भधारण बहुगुणित करीन. मी तुझे दुःख व गर्भधारण बहुगुणित करीन. Praise God, he never said, I will not allow you to give birth. प्रभूची स्तुती असो, धन्यवाद देवाचे की तो असं म्हणाला नाही की मी तुझ्या पोटचं फळ पूर्णपणे नाश करणार आहे, जन्म घेऊच देणार नाही तुला मी. He blessed. When God created Eve with the capability to have a seed. जेव्हा देवाने हव्वेला बनवलं, तिच्या आतमध्ये जन्मास यावं अशी कुवत देखील तिला दिली. ओके,
पुढे माझा हा मुद्दा नाही आहे. पुढे हा मग तू क्लेशाने लेकरे प्रसवशील, पुढे तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील. सर्पाच्या विषयी बोला. तू हे केलंस म्हणून. हा सर्पाशी बोलतो. हा तू हे केलंस म्हणून. हा सर्व ग्रामपशु व वनचर याच्यामध्ये तू शापग्रस्त होत. तू शापग्रस्त होत. हा तू पोटाने चालशील. तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. आणि आयुष्यभर माती खाशील. हा बघा कसं आहे, सोलापुरात आई वडील कसं म्हणतात कधी कधी आपल्या लेकरांना, जा माती खा म्हणू नका आजपासून, कारण इथंच आपल्याला सापडतं कोण कोणास म्हणाले. इथं उत्तर आहे बघा. हा पुढे. हा आठवलं. तू व स्त्री. हा 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 प्लीज अंडरस्टँड दिस. आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती याच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापिन. हा ती तुझे डोके फोडील. हा व तू तिची टाच फोडशील. तिची संतती म्हटलंय. कोणाची? God made plan to bring Jesus at the time of Genesis. उत्पत्तीच्या काळापासून देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला जन्म घेण्याचे योजिलं. जेव्हा हवेच्या विषयी म्हटलंय की तिची संतती म्हणजे कायन आणि हाबेल नव्हे, या वंशावळीतून दावीद वंश ज्या वेळेला तयार होईल, त्यातून मग एक बाळ जन्मास येईल ना, त्या बाळाविषयी आहे. दॅट्स द प्रॉफेसी गिवन. म्हणून ख्रिस्ताच्या जन्माविषयी सर्वप्रथम उत्पत्तीमध्येच आम्हाला दिसतंय. नाही बाउन्सर, माय फादर लव्स मी सो मच. माझा पिता माझ्यावर किती प्रेम करतो. त्याला त्याच्या शब्दाच्या विरोधात जायचं नाही आहे. मरण यायलाच पाहिजे. पाप केलंय, पण मी ह्यांच्यावर इतकं प्रेम करतो, मी कोणाला मारेन ह्यांच्या ऐवजी. ख्रिस्त येशू म्हणाला, मी जातो, मी ह्यांचं मरण तुझ्या माथी मरावं तर लागणार आहे. ख्रिस्त येशू म्हणाला असेल, मरायचं असेल तर मी ह्यांच्यासाठी मरतो आणि ह्यांच्यासाठी मरण्याकरिता मी जन्म घेतो. कारण आमच्यासाठी एक बाळ जन्माला आला, आमच्यासाठी एक पुत्र दिला.